आपल्याला पुढील भागामध्ये बघायला मिळणार आहे की सौमित्रा ओवीला भेटायसाठी तिच्या शाळेमध्ये येत असते व याची खबर ऋषिकेशला लागते व ऋषिकेश त्यांचा तपास लावण्यासाठी शाळेवर येतो व त्यानंतर ओवी घरी आल्यानंतर जानकी ओवीला विचारते, तुला आणि आईला यांनी पाहिलं का? व यावर ओवी म्हणते, नाही, त्या अगोदरच आई तिथून निघून गेली. आणि दुसरीकडे रणदिवे यांच्या घरामध्ये अतिशय चिंताजनक वातावरण झालेलं असते, कारण सौमित्रा अजूनही घरी आलेली नसते. यावर सारंग आणि सौमित्र खूपच टेन्शनमध्ये असतात व ते म्हणतात, आता आईला कुठे शोधायचं? तेवढ्यात ऐश्वर्या येते व म्हणते, हे जाऊन जानकीला विचारावं, जानकीच्या घरी जाऊन त्यांना शोधावं. त्यानंतर ऐश्वर्या आणि सारंग हे दोघेही जानकीच्या इथे येतात व जानकी व ऋषिकेश यांच्या घरी सारंग मोठ्या आवाजामध्ये ऋषिकेशला विचारतो, माझी आई कुठे आहे हे मुकाटपणे मला सांगा, नाही तर मी तुम्हाला पोलिसांमध्ये सुद्धा द्यायला मागे पुढे बघणार नाही. व सारंग ऋषिकेशला सावत्र रणदिवे असं म्हणून तिथून निघून जातो. पण जानकी मात्र टेन्शनमध्ये येते व तिला ही चिंता खाऊ लागते की आई कुठे गेल्या असतील, त्यांच्यासोबत काही बरं वाईट तर झालं नसेल. तर मित्रांनो, हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर एक लाईक नक्की करा आणि असेच व्हिडिओ पाहण्यासाठी सबस्क्राईब